नानांनी जे शिकवलं ना ते तुझ्या काम येते का नाही तेच बघायचं होतं मला. म्हणतो मी तुला लांबनं बघितलं आणि हळूच तुझ्या मागं मागं आलो. कारण नाना शिकवते त्यावेळी तू जांभळ्या देत असतीस. मला तुझ्या लक्षात आहे का नाही काय माहिती. तू जे काय पेकाटात लात मारलीस ना भारी पडले मला. सॉरी दादा, लय लागलं का? नाही धनी, लहानपणी तू एवढ्या वेळा पडलेस ना मला तो काहीच नाही वाटलं. आता तुझ्यात वेगळीच ताकद आली बाबा. बाकी भारी तयार झालीस. कुठे निघाली तू आता? राजूला ना घरी बेसनाच्या वड्या केल्यात, त्या खायला जाते. अरे बेसनाच्या वड्या? अगं मी ते आत्ताच ते अक्कल देऊन आलो. घरात काय नाही, सगळ्या संपलेत. काय खाणार आहे तू? काय तू सगळ्या वड्या अक्केला देऊन टाकल्या? मग आता मी काय खाणार? तू किती वाईट आहे, मला विचारच करत नाही. थांब तू फक्त वयानच मोठी झालीस बघ. पण अजून बी लहानपणी चिंचा पावल्यावर कशी बोकड्या पसरायची तीच दनवायच अजून. आहेत वड्या घरी, चल वड्या पाय तेवढ्या का. चल. आई हे बघ, जिभेचा शेंडा टाळूला लावायचा असा. दीर्घ श्वास घ्यायचा, जिभेवर स्ट्रेस द्यायचा आणि श्वास सोडायचा. आणि त्याच सोबत आतून म्हणजे पोटातून आवाज काढण्याचा प्रयत्न करायचा. तुला लगेच जमणार नाही पण हळूहळू प्रयत्न कर, जमेल. करून बघ एकदा, ट्राय कर. गुड गुड गुड, होईल होईल, हळूहळू जमेल. आपण करूयात प्रयत्न. काय चाललंय म्हणायचं? काय शिकवताय त्यांना? डॅडी, स्पीच थेरपी चालू आहे. बर. म्हणजे या थेरपीने ना ज्या माणसाची वाचा गेली आहे ती परत येण्यासाठी मदत होते. किंवा ज्यांना उच्चार स्पष्ट जमत नाही ना त्यांना सुद्धा मदत होते. असे वे. आईची वाचा परत येण्यासाठी मला जे जे प्रयत्न करता येतील ना ते सगळे करून बघणार आहे मी. असे वे. चांगले चांगले. बाकी काय बी म्हणा, तुम्ही आणि ते जावई बाप कशाचाच कधीच कंटाळाच करत नाहीत बा. घेण्यासारखे. कन्या सांगते ते व्यायाम नीट करा. हा, तुमची वाचा लवकरात लवकर परत आली पाहिजे. एकदा का तुमची वाचा परत आली तुमची पुढची काळजी घ्यायला आम्ही आहोतच. चालू द्या चालू द्या, आम्ही येतो. आजच्या दिवसापुरतं इथेच थांबूया. फार जास्त स्ट्रेस पण नको याला. पण हो, दिवसातनं 3 ते 4 वेळा हा व्यायाम करायचाच. आणि एक 2-3 तासाच्या गॅपने केलास तरी चालणार आहे, पण करायचा. कसं सांगू तुळजा तुला, माझी वाचा कवाच माघारी आली अगं. पण मी जर काय बोलले का नाही तर मालक माझं जगणंच अवघड करून टाकत्याल. तुला माझ्यासाठी असं तुटताना बघून मला लय वाईट वाटतंय. पण काय करू, माझ्या हातात काहीच नाही. माफ कर पोरी मला. छोटी आई, मला माहिती आहे ग, आईचं जाणं तू खूप मनाला लावून घेतलेलं आहेस. पण जे काही घडतं ते आपल्या हातात नसतं अगं. हा सगळा नियतीचा खेळ असतो. त्यामुळे तू प्लीज, आई तुझ्यामुळे दरीत पडली हा विचार पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाक. अगं कोणाला किती आणि कसं आयुष्य द्यायचं हे सगळं त्याच्या हातात असतं. तू नको या गोष्टीचा विचार करूस आणि लवकरात लवकर यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न कर. पडशील ना? आणि हो, अजून एक गोष्ट सांगायची होती. बाळासाठी टोपी मी शिवणार म्हणजे मीच शिवणार. तू हो. तुला ह्याच्याशिवाय काय जमलंय का? तू कशी शिवणार आहेस टोपड? दादा, अजून 5 मंथ आहेत बेबीला यायला. मी शिकेन तोवर. काय काय म्हण? अरे 5 म्हणजे 5 महिने. 5 महिन्यात अजून बाळाला यायला. तू ना एक काम कर, आपल्याकडे जे 5 महिने आहेत ना त्यात तू माझ्याकडनं इंग्रजी शिकून घे. तुझ्याकडनं? हो. तुझ्याकडनं इंग्लिश शिकणार नाही, येडाच असेल. ठीक आहे दादा. हे पैसे. 1 मिनिट मॅडम. हे तुमच्यासाठी. हे काय? हे पत्र कोणाचं? प्रसाद सरनोबतांनी दिलं आणि त्यांची अशी इच्छा आहे की हे फक्त तुम्हीच वाचावं.
काय करू? दादाला सांगू का याबद्दल? नाही नाही, नको नको. आधीच तो त्या माणसांमुळे इतका चिडला होता. आता हे पत्र बघून काय करेल काहीच सांगता येत नाही. तुमचा नकार आहे ते मला माझ्या भावांकडून कळाले. मला तुम्ही आवडता आणि त्यासाठी मी खूप मनापासून माझ्या भावांना तुमच्याशी आणि तुमच्या घरातल्यांशी बोलायला पाठवलं होतं. या सगळ्यानंतर देखील तुमचा नकार असेल तर तुमच्या मताचा मी आदर करतो, कारण मुलीला देखील नकार द्यायचा अधिकार आहे. तिला तिची मतं व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तुमची इच्छा नसेल तर मी हा विषय वाढवणार नाही. मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं आहे की तुमच्या कामाचं मला खूप कौतुक आहे. तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहताय, स्वावलंबी बनताय, हे पाहून तुमच्याबद्दल खूप आदर वाटतो. तुमच्या व्यवसायाची भरभराट होत जाओ एवढीच माझी इच्छा आहे. आणि म्हणून काही मदत लागली तर नक्की सांगा मला. तुमचे मसाले मला कस्टमर म्हणून खरंच विकत घ्यायची इच्छा होती आणि म्हणून मी ते पैसे पाठवले होते. ते मसाले मला प्लीज खरेदी करता येतील का? या सगळ्याचा परिणाम व्यवसायावर होऊ देऊ नका. तुमच्या नकारामुळे माझ्या मनात तुमच्याबद्दल राग नाही, उलट तुमची मत व्यक्त करण्याची हिंमत बघून तुमच्यासाठीचा आदर आणि प्रेम अजून वाढलंय. तुम्ही मनात काही गैरसमज बाळगणार नाही अशी आशा करतो. प्रसाद सरनोबत. पण या पत्राचं आता मी काय करू? राजू